प्रासंगिक. श्रोतेहो नमस्कार. प्रासंगिक या सदरात मी अपर्णा कुळवेलकर खोपटीकर आपलं सहर्ष स्वागत करते. श्रोतेहो, रक्षाबंधन हा प्राचीन काळापासून भारत आणि नेपाळ तसंच इतर अनेक देशातून साजरा होणारा हिंदू सण आहे. संस्कृत परिभाषेनुसार रक्षाबंधन याचा अर्थ संरक्षणाची बांधणी किंवा गाठ असा होतो. बहीण भावातील पवित्र आणि अद्वितीय प्रेमाचं प्रतीक म्हणजेच रक्षाबंधन. श्रोतेहो, काळ बदलला तसंच या सणाचं स्वरूप सुद्धा बदललं. आता हा सण फक्त रक्तसंबंधापुरता मर्यादित न राहता मित्र, शेजारी आणि सहकाऱ्यांसोबत सुद्धा साजरा केला जातो. पूर्वी भाऊ बहिणीची पाठराखण करायचा, परंतु आता बहिणी आपल्या भावंडांची काळजी घेताना आणि रक्षण करताना दिसतात. श्रोतेहो, नोकरी व्यवसायामुळे एकमेकांपासून दूर असणारी मंडळी सुद्धा व्हर्च्युअल माध्यमातून हा सण साजरा करतात. त्यामुळं अंतर असूनही भावनिक जवळीक टिकून राहते. याशिवाय सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी जात धर्म विसरून सैनिक, पोलीस, डॉक्टर, स्वच्छता कर्मचारी, अग्निशामक दलाचे जवान यांना सुद्धा राख्या बांधून त्यांच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. एकूणच समाजाच्या निकोप बांधणीसाठी रक्षाबंधन सारखा सण अत्यंत मोलाची भूमिका बजावतो. तेव्हा श्रोतेहो, आज याच अनुषंगानं प्रासंगिक या सदरात ऐकूया रक्षाबंधन आणि बदलती सामाजिक कौटुंबिक मूल्य याविषयी डॉक्टर मधुरा राजेश कुलकर्णी यांनी दिलेली ही माहिती. रक्षाबंधन आणि बदलती सामाजिक कौटुंबिक मूल्ये. महाभारत काळात श्रीकृष्णाच्या बोटाला साडीचा तुकडा द्रौपदीने बांधला आणि श्रीकृष्णाने द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन तिला दिले. हे श्रीकृष्ण व द्रौपदी यांचे बहीण भावाचे प्रेम. म्हणूनच म्हटले गेले, भरजरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. म्हणजे पुराण काळापासूनच रक्षाबंधन सण साजरा करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत आहे. रक्षाबंधन हा बहीण भावाच्या पवित्र प्रेमाचा व आपुलकीचा सण आहे. हा सण हिंदू कॅलेंडरनुसार श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजे राखी पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाच्या उजव्या मनगटावर राखी बांधते, त्याचे औक्षण करते व दीर्घायुष्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी ईश्वराकडे प्रार्थना करते. भाऊ तिला तिचे संरक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन या संस्कृत शब्दाचा अर्थ संरक्षणाचे किंवा काळजीचे बंधन असा होतो. बहीण आपल्या भावाबद्दलच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून त्याला राखी बांधते. तू संकट काळात माझी रक्षा कर, माझ्या पाठीशी उभा राहा, यासाठीचीच ही आठवण. आणि भाऊसुद्धा तिला आश्वासित करतो की तू काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. कोणतेही संकट असो, मी प्राणपणाने तुझी रक्षा करेन, तुला सांभाळेन आणि सुरक्षित ठेवीन. खरं तर हा सण केवळ बहीण भावापुरता मर्यादित नसून समाजात प्रेम, सलोखा व रक्षण करण्याची भावना एकमेकांमध्ये वाढीस लावणारा असा आहे. काही उदाहरणे पाहायची म्हटली तर भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर आपले पंतप्रधान मोदीजी यांना राखी पाठवत असत. तसेच आपण आपल्याकडून सीमेवर लढणाऱ्या आपल्या जवानांना राख्या पाठवतो. आपली सुरक्षा त्यांच्या हातात आहे. प्राणपणाने सीमेवर लढून ते देशाचे रक्षण करतात. ते आपल्या सर्वांचे भाऊ आहेत अशा संकल्पनेतून आपण त्यांना राख्या पाठवतो.
रक्षणकर्ता म्हटलं की एक अभिमान, शक्ती, ताकद अशी भावना निर्माण होते. आत्मविश्वास आणि कणखरपणा जागृत होतो. अस्मिता आठवते आणि मन व शरीर लढण्यास सज्ज होते. सध्याच्या डिजिटलायझेशनच्या जगात सामाजिक परिस्थिती बदललेली आहे. संस्कृती, राहणीमान, वैयक्तिक मूल्ये बदललेली आहेत. या परिस्थितीत रक्षाबंधन कसे अपेक्षित आहे हे पाहण्यासाठी आधी परिस्थिती काय आहे हे आपल्याला पाहावे लागेल. स्त्रीला सुरक्षित वातावरण देणारे कोण? तर हे नवयुवक, पुरुष, त्यांच्यातच आधी बदल होण्याची गरज आहे. सूर हरवत चाललेल्या सध्याच्या माणसांच्या जगात मल्टीटास्किंग आणि उपभोगवाद किंवा ग्राहकवाद, कन्झ्युमरिझम वाढला आहे. हा एक असा आर्थिक सिद्धांत किंवा विचार आहे ज्यामध्ये वस्तू आणि सेवांचा जास्तीत जास्त वापर करणे किंवा खरेदी करणे हेच मानवी सुखाचे आणि आर्थिक प्रगतीचे मुख्य साधन मानले जाते. सध्या अनुकूलता आहे, पण त्या मानाने कष्ट, परिश्रम आणि जिद्द नाही. अहंकार आणि सुखासीनतेकडे माणसाची वाटचाल सुरू आहे. समाजामध्ये कन्झ्युमरिझम म्हणजेच ग्रोथ असे सूत्र झाले आहे. अधिकाधिक खरेदी, अधिकाधिक वापर म्हणजे विकास ही सध्याची आर्थिक विकासाची संज्ञा झाली आहे. तरच आपला विकास होतो आणि श्रीमंत झाल्यावरच कदाचित आपण समाधानी होऊ असे वाटत आहे. कवी गालिब म्हणतात, अजीब कैद है जिंदगी की, यहाँ हर पल हर शख्स रिहाई मांगता है और रिहा होने से डरता है. अशीच काही अवस्था आपली सगळ्यांची झाली आहे. पावसाचा दुष्काळ तर आपल्याला माहिती आहे, पण सध्या भावनिक दुष्काळ पडला आहे काय? रक्षकच भक्षक बनले तर कोणाकडे बघायचे? उपभोगवादाच्या या परिस्थितीत माणसाची जगण्याची मूल्ये बदललेली आहेत काय? वरिष्ठ विचारवंत कुमार केतकर म्हणतात, मध्यमवर्गीय सध्या सोने विकत घेऊन सुरक्षिततेची कवच कुंडली बनवू लागले आहेत. गरिबी आणि उपासमारीच्या सीमा त्यांनी केव्हाच पार केल्या आहेत. लहानपण अगदी काटकसरीत काढलेल्या आईवडिलांनी साधा फुगा जरी विकत घेतला तरी आनंदाने मोहरून जाणाऱ्या मध्यम वर्गातील ते जीवन जगलेले पालक आज सहज 500-700 रुपयांची खेळणी विकत घेतात. कॉलेजची फी परवडत नाही म्हणून रात्र स्कॉलरशिपसाठी अभ्यास करणारे त्यावेळचे विद्यार्थी आज पालक झाल्यावर त्यांच्या मुलांसाठी कॅपिटेशन फी भरायला, महागड्या क्लासेसमध्ये त्यांना पाठवायला किंवा अगदी अमेरिकेला फी भरून पाठवायला तयार असतात. ज्या देशात यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता, अर्थात ज्या ठिकाणी नारीची पूजा होते त्या ठिकाणी देवता वास करतात असं म्हटलं जातं. त्याच समाजात आज तिच्यावर अत्याचार होताना दिसतात. या बदलत्या परिस्थितीमध्ये महिलांचे स्थान काय आहे? महिलांना उपभोगाची वस्तू म्हणून पाहिले जात आहे. नाहीतर चिमुकलीवर अत्याचार, निर्भया अशा घटना घडल्याच नसत्या. हा प्रश्न केवळ सुरक्षेचा नसून पुरुषप्रधान संस्कृतीच्या मानसिकतेतून तयार झालेला आहे. स्त्रीला दुय्यम समजले जाते. दुर्घटनेनंतर तिच्या कपड्यांवर किंवा वागण्यावर प्रश्न उपस्थित केले जातात, पण अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला पूर्ण दोषी मानले जात नाही. कवयित्री शांता शेळके त्यांच्या कवितेत म्हणतात, बाईच्या ओठाआड दडलेले असते रडणे, वरवर हसणे आणि आतल्या आत कुढणे. आल्या गेल्याचा सत्कार बाई स्वतः करते. घरभर वारे होऊन ती सतत फिरते. भुईत पाय रुजून बाई आभाळभर फुलते. देहाचा खांब करून अवघे घर तोलते.
स्त्रीमध्ये कष्ट सहन करण्याची शारीरिक व मानसिक क्षमता आणि बळ असते. स्त्री मुळात कणखर आहेच, पण समाजाची तिच्याकडे बघण्याची दृष्टी कशी बदलणार? महिलांची सामाजिक प्रतिष्ठा हा कोणत्याही प्रगत आणि सुसंस्कृत समाजाचा आरसा असतो. वैदिक काळात महिलांना समाजात आदराचे स्थान होते. त्यांना शिक्षणाचा, उपनयनाचा अधिकार होता. पण मध्ययुगीन काळात महिलांच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला. त्यांचे स्थान दुय्यम झाले आणि आज तर एक उपभोग्य वस्तू म्हणून तिच्याकडे पाहिले जात आहे. महिलांना सुरक्षित, आदरयुक्त आणि सन्मानाचे वातावरण देण्याची सामूहिक जबाबदारी आजच्या युवकांवर आहे, आमच्यावर आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, युवक कसा असावा? तर चेहऱ्यावर तेज आहे, देहामध्ये शक्ती आहे, मनामध्ये उत्साह आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे, मातृभूमीवर प्रेम आहे, इंद्रियांवर संयम आहे, म्हणजेच तो स्थिर आहे, आत्मविश्वास दृढ आहे, इच्छाशक्ती प्रबळ आहे, धाडसाचे बळ आहे, सिंहासारखा निर्भय आहे, ध्येय ज्याचे उच्च आहे, सत्य ज्याचा ईश्वर आहे, व्यसनांपासून मुक्त आहे, जीवनामध्ये शिस्त आहे, प्रेमळ ज्याचा सूर आहे, मानवता हेच कुळ आहे, गुरुजनांचा आदर आहे, पालकांवरती श्रद्धा आहे, दीनदुबळ्याचा मित्र आहे, सेवेसाठी तत्पर आहे, देवावरती भक्ती आहे, जीवनामध्ये नीती आहे, चारित्र्य ज्याचे शुद्ध आहे, तोच आदर्श युवक आहे, तोच आदर्श युवक आहे. हा आहे स्वामीजींच्या स्वप्नातला आदर्श युवक. असा युवक असेल तरच स्त्रिया सुरक्षित आणि सन्मानाने जगू शकतील. आज नात्यांची वीण उसवत चालली आहे. नात्यांचे महत्त्व, आदर, जपणूक कमी झाले आहे. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे भावनिक शुष्कता. व्यक्तीला व्यक्तीची गरज, ओढ वाटत नाही. आपण विविध भौतिक सुखांचा उपभोग घेऊ शकतो, म्हणजे आपण सो कॉल्ड प्रतिष्ठित आहोत, ही भावना वाढीस लागली आहे. त्यामुळे लोकांना एकमेकांची गरज वाटेनाशी झाली. संवेदनशीलता कमी झाली. एकमेकांप्रती सन्मान कमी झाला. सध्या भाषा दारिद्र्य पाहायला मिळते. भावनाच कमी, मग व्यक्त काय करणार आणि कोणत्या भाषेत करणार? त्यामुळं भाषेचा वापर कमी. अनुकूलता आली, पण त्या मानाने परिश्रम कमी. त्यामुळे श्रमप्रतिष्ठा कमी झाली. श्रमाचे महत्त्व वाटेनासे झाले. भावना व्यक्त करण्यासाठी भाषा वापरता येत नाही, कारण मुळात घरातूनच भाषा हद्दपार झाली. बोलणे, गप्पा, वाचन या गोष्टी कमी होऊन फक्त पाहणे आणि ऐकणे याला महत्त्व आले. बोलताना तोंडात सहज अपशब्द येऊ लागले आहेत. त्यांचा मुबलक वापर होऊ लागला आहे. आपलं काही अडत नाही या भावनेमुळे इतरांची गरज वाटेनाशी झाली. त्यामुळे संवाद कमी झाला आहे आणि संवेदनशीलताही कमी झाली आहे. अब्राहम लिंकन एका ठिकाणी सांगतात, एकदा ते रस्त्याने जात असताना एक कुत्र्याचे पिल्लू चिखलाच्या डबक्यात पडलेले त्यांनी पाहिले. तेव्हा ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी गाडी थांबवली आणि त्या पिल्लाला बाहेर काढले. नंतर ते त्यांच्या कामकाजासाठी निघून गेले. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे जे मित्र होते त्यांनी विचारले की तू हे का केलेस? तुझ्यासारखा एवढा मोठा राष्ट्राध्यक्ष, तुला याची गरज का वाटली? तेव्हा ते म्हणाले, जर मी त्या पिल्लाला बाहेर काढले नसते तर दिवसभर माझ्या मनात
सारखा सारखा त्या पिल्लाचा विचार डोकावत राहिला असता आणि मला शक्य असूनही मी त्याला मदत केली नाही असं मला वाटत राहिलं असतं. म्हणून मी त्या पिल्लाला मदत केली. अशी संवेदनशीलता सध्या पाहायला मिळते का? मग अशा सामाजिक परिस्थितीमध्ये स्त्री आदराचे स्थान कशी असेल, कशी सुरक्षित असेल आणि कशी प्रतिष्ठित असेल? ज्याच्यापाशी उणेपणा असतो त्याने अंगावर अत्तर जरी ओतले तरी त्याला सुवास प्राप्त होऊ शकत नाही. सौंदर्य हे जसे स्वाभाविक असते तशी मूल्ये स्वाभाविकपणे घरातूनच संस्काराच्या, सवयीच्या रूपात रुजवली गेली पाहिजेत. आपल्याला खूप गोष्टीतून खूप काही शिकायला मिळते, पण आपण आपली दृष्टी बदलणे गरजेचे असते, वृत्ती बदलणे गरजेचे असते. आपल्या अवतीभोवती जीवनमूल्य ढासळताना दिसत आहेत. चांगले काय, वाईट काय हे ठरवणे कठीण होऊन बसले आहेत. अशा परिस्थितीत कवी विंदा करंदीकर यांची कविता आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवते. ते म्हणतात, हिरव्या पिवळ्या माळांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्यापिशा ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावे, रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. सध्या प्रलोभनांपासून स्वतःचीच रक्षा करण्याची वेळ आली आहे. म्हणूनच चर्चा करणे, साहित्याचा आस्वाद घेणे, घटनेविषयी जागृत राहणे, जिज्ञासा व्यक्त करणे, संवेदनशील मुद्द्यांचा विचार करणे, इतरांची मदत घेणे, कौशल्य विकसित करणे, भाषेवर प्रभुत्व मिळवणे, माहितीचा उपयोग करण्याची क्षमता निर्माण करणे, सावध असणे, कायम सजग असणे, एकाग्रता वाढवणे, आचारधर्माचे मार्गदर्शन घेणे, निष्ठेने अमाप कष्ट करणे, आघातांनी न खचणे आणि संकटांना तोंड देत स्वतःच्या क्षमता विकसित करणे, वेगवेगळ्या संधी मिळवणे, या नवीन जीवनमूल्यांची रुजवणूक करण्याची गरज आहे. पराकोटीची स्पर्धा वाढल्यामुळे एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जातो. संवाद हा संवाद न राहता त्याचे रूपांतर वादविवादात होत आहे. समोरच्याला गप्प करण्यात मर्दुमकी वाटते आणि ऐकून घेण्यात कमीपणा वाटतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत आपणच इतरांपेक्षा वरचढ असले पाहिजे अशी भावना सर्वांमध्येच निर्माण होऊ लागली आहे. एखाद्या गोष्टीबद्दल कृतज्ञता वाटण्याऐवजी नसणाऱ्या गोष्टींची तक्रार केली जाते. रक्षाबंधन खऱ्या अर्थाने साजरे करण्यासाठी महिलांना सुरक्षित वातावरण देणे ही आजची गरज आहे आणि त्या वातावरणासाठी समाजाचा एक घटक म्हणून ही पुरुषांची जबाबदारी आहे. सुखी समाजासाठी महात्मा फुले यांनी काही तत्त्वे सांगितली. ते म्हणतात, सर्व स्त्री पुरुषांनी कष्टकरी व्हावे, सर्वमान्य अशा सत्याचे आचरण करावे, आपली वागणूक सात्विक ठेवावी. त्यामुळे आपण सुखी होण्यासोबतच इतरांनाही सुखी करू शकू. काय बोलावे हे ज्ञान ठरवते, कसे बोलावे हे कौशल्य ठरवते आणि किती बोलावे हे दृष्टिकोन ठरवतो. तसेच बोलावे की नाही हे संयम आणि संस्कार ठरवतात. आता हे ज्ञान, कौशल्य, दृष्टिकोन, संयम, वाट पाहण्याची तयारी आणि वाट पाहताना मनाचा समतोल ढळू न देण्याची क्षमता, तसेच नाही ऐकण्याची तयारी, ही मूल्ये कशी रुजवणार? याची सुरुवात घरापासूनच आपण केली पाहिजे. घराघरातून धर्मग्रंथांचे वाचन,
आचरण करणे, समजावणे आणि समजून घेण्याची तयारी दाखवणे या गोष्टी झाल्या पाहिजेत. माणसाची भाषा आणि वृत्ती त्याला नेहमी यशाकडे नेतात. मनावर ताबा ठेवण्याची क्षमता मुलांमध्ये विकसित केली पाहिजे. मनाला नाही ऐकण्याची सवय लावली पाहिजे आणि ही सवय सरावातूनच विकसित होत असते. मनाची ताकद अफाट आहे, त्याला सावरता येणे हे फार महत्त्वाचे आहे. मुलांना स्वतःला विचार करायला शिकवलं पाहिजे. काही मुलं फार आक्रमक असतात. मी म्हणेन तेच खरं अशी वागणारी असतात. अशी मुलं इतरांच्या भावनांची कदर करत नाहीत. त्यांच्या वागण्यात बेजबाबदारपणा आणि बेफिकीर वृत्ती जाणवते. ते अरसिक, रुक्ष आणि निरुत्साही तसेच कायम चिंतेत असतात. अशी मुले चांगले मित्र बनू शकत नाहीत आणि त्यांचे व्यक्तिमत्वही घडत नाही. आपलं बोलणं, वागणं, आवडीनिवडी, स्वभाव, विचार, सवयी एवढेच नव्हे तर प्रकृती, आरोग्य, बुद्धिमत्ता या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होत असतो. घरातल्या वातावरणाचा, संस्कारांचा परिणाम आपल्या वर्तनावर, स्वभावावर, विचारांवर आणि आपल्या भाषेवर होत असतो. त्यामुळे स्वतःला फुलवायचं की अरसिक, बेजबाबदार बनवायचं हे आजच्या तरुण पिढीने ठरवलं पाहिजे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने रात्री झोपताना असा विचार केला पाहिजे की माणूस म्हणून मी कसा वागलो. प्राणी नैसर्गिक सहज प्रवृत्तीवर जगतात, पण माणूस विचार करू शकतो. परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले म्हणतात की किए बिना कुछ होता नहीं, किया हुआ व्यर्थ जाता नहीं. काम करने की शक्ति तुझ में है, काम करता जा, पुकारता जा, मदत तैयार है. अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. आशेचा किरण शिल्लक आहे. माहितीच्या प्रस्फोटात कुठेतरी अजूनही कधीकधी संवेदनशीलता दिसून येते. समाजातल्या मुठभर चांगल्या व्यक्ती एकत्र येतात, काही चांगल्या गोष्टी करू पाहतात, इतरांची साथ मिळवतात. अशा वेळी अभिमानाने ऊर भरून येतो. महिला उच्च पदावर काम करतात, सर्व जबाबदाऱ्या पेलू शकतात, स्वतःचे रक्षण करू शकतात. म्हणून रक्षाबंधन म्हणजे फक्त पुरुषांनी स्त्रियांचे रक्षण करणे असं नाही, तर समाजातील कोणत्याही व्यक्तीने अन्यायाविरुद्ध दुसऱ्याचे रक्षण करायचे आहे, त्याला मदत करायची आहे, तरच आपण खऱ्या अर्थाने याला आधुनिक रक्षाबंधन असे म्हणू शकू. स्त्री सुरक्षित असेल तरच खऱ्या अर्थाने समाज व देश प्रगती करू शकेल. या रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपण सर्वजण मिळून हा संकल्प करूया की आपण स्वतः स्त्रीचा सन्मान करू आणि समाजात सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू. कवी फ.मु. शिंदे म्हणतात, पहाटेच्या प्रहराला स्वप्न अंकुराचे जळे, पहाटेच्या प्रहराला स्वप्न अंकुराचे जळे, उदास हे वाढलेले पुन्हा भरतील मळे, उदास हे वाढलेले पुन्हा भरतील मळे. याच आशावादात आपण सर्वजण राहूया. सगळ्यांचा विचार करत आपण चालत राहिलो तर निश्चितच आपण स्त्रीला
एका आदराच्या स्थानी आणि सुरक्षित वातावरणात पाहू शकू आणि मगच रक्षाबंधन खऱ्या अर्थाने साजरे झाले असे आपण म्हणू शकतो. धन्यवाद. रक्षाबंधन आणि बदलती सामाजिक कौटुंबिक मूल्य याविषयी डॉक्टर मधुरा राजेश कुलकर्णी यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकलीत. आणि श्रोते हो, याबरोबरच आजचा प्रासंगिक हा कार्यक्रम इथे संपला. नमस्कार. प्रासंगिक